हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे रविवार आणि पोरांना शाळेला सुट्टी. तर आज मी भाकरी नाही बनवली तर आज चपाती बनवायला घेतली. इकडं ठेवलेली कणिक मळून आणि बऱ्याच दिवसातून ना मी आज तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवायला घेतलाय. बरेच दिवस झाले आणि माझ्या माहेरी म्हणलं तर माझ्या आईचं सारखंच असं तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवायचा असतो. त्यांचं चाललेलं असते आणि ते मटकीची डाळ अजिबात वापरत नाही, त्यांच्यात तुरीची डाळ असते. आणि आमच्या इकडं म्हणलं तर मटकीच्या डाळीचा डाळ कांदा असतो. तर मला आज तिकडची आठवण आली तर म्हणलं चला आज आपण पण तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवूया. आणि बघा मस्त एक कांदा भाजून घेतला आणि त्याच्यामध्ये जे रोजचे मसाले वापरले आणि खरंच तुरीच्या डाळीचा पण ना मस्त खरंच खूप छान होतो. आणि कालचा व्हिडिओ म्हणलं ना तर कालचा व्हिडिओ मी अजिबात शूट केला नव्हता. काल माझी पूर्णपणे तब्येत बिघडली होती. काल शनिवार होता तर रात्री बघा थोडासा व्हिडिओ शूट केला आणि दिवसभर मला सर्दी शिंका असं झालेलं ना, भरपूर अशी तब्येत बिघडली होती. तर कालचा व्हिडिओ शूटच करता आला नाही तब्येत बिघडल्यामुळं. आणि हे म्हणलं तर आजचा व्हिडिओ आहे, कालचा थोडा आणि आजचा थोडा असं दोन्ही मिक्स व्हिडिओ आहे. तर चला झालं एकदाचं चपाती बनवून आणि मस्त चमचमीत डाळ कांदा बनवून झाला. आणि इकडं म्हणलं तर माऊलीच्या पप्पांना जायचं होतं कामाला तर ते जेवायसाठी बसले होते. तर मस्त असा डाळ कांदा बनवून झाला आणि चपाती गरमागरम. तर या सगळे तुम्ही पण जेवायला. सकाळी 10-10:30 वाजतात ना तर असं छानसं वातावरण सुटलेलं आहे. असं छानसं वारं सुटलेलं आणि मस्त वातावरण झालंय. आणि आज घरात इतकं शांत शांत वातावरण आहे ना. अक्षता माऊली दोघं पण गेलेत शाळेत आणि आज आहे शनिवार तर आज दोघांची पण सकाळची शाळा. तर म्हणलं चला आज आपण सकाळी सकाळी ना पिशणीचं थोडंसं काम करूया. आणि बघा आता गौरी गणपतीसाठी ना घरात पण साफसफाई आणि स्वच्छ करायचं आहे सगळं. हे जे पत्र वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे. आणि आता एकच आठवडा राहिलेला आहे गौरी गणपतीसाठी. तर म्हणलं चला आज बरेचसे काम आहेत ना आज घरातले सगळे आवरावर करून घ्यायचे. इकडं आता वाजलेत ना संध्याकाळचे 6 आणि इकडं मस्त अक्षताची आणि माऊलीची भेळ खायची पार्टी चालू आहे. तर आज आपल्या अक्षुने घरीच भेळ बनवलेली. आज काय भेळ आणली नव्हती विकत, तर टोमॅटो नव्हतं ना तर असं कांदा कोथिंबीर मस्त सगळे मसाले चाट मसाला अजून काय काय टाकले, मॅगी मसाला चाट मसाला परत लाल मिरची पावडर मीठ असं टाकून मस्त घरच्या घरी भेळ बनवली. तर या सगळे भेळ खायला बोलव की सगळ्यांना भेळ खायला. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आता वाजले आहेत संध्याकाळचे 7:15 आणि मम्मीने दिवाबत्ती केली आहे. इकडं दूध तापाय ठेवले पण अजून स्वयंपाक नाही केला. पप्पा आले तर पप्पाची तब्येत बरोबर नाही आणि मम्मीला अजून स्वयंपाक करायचा आहे. गिरण चालू आहे. मम्मीची खूप धावपळ उठली. हो ना ग मम्मी. मम्मीचं चालू आहे भाजी नीट करायचं आणि इकडं चालू आहे गिरण. खूप धावपळ उठली मम्मीची. दररोज आपलं हे कसं असतंय आम्ही मला खायला ठेवायचे ना तर दररोज हेच काम आहे. आणि पप्पा लवकर आले पण आज पप्पाचं डोकं दुखते ना तब्येत बिघडली जास्त थकवा आला त्याच्यामुळे मला जळणं करायला लागतात आणि स्वयंपाक पण बनवायचं. अजून काय माहीत नाही कधी स्वयंपाक बनवत होतं काय नाही. तर चांगली भाजी निवडायचं आणि लसूण सोडायचं मला दळण पण होईल आणि हे पण होईल दोन्ही कामं सगळं होईल. मग चालले भाजी पण निवडायचं. आणि माऊली म्हणलं तर माऊली गेला की तर बाहेर खेळायला आहे ना. हो आणि अक्षराचं चांगलं का अभ्यास केला का नाही केलं की. त्याला पण सुट्टीचं रविवारच आहे उद्या पण. जेवणात ना असं मस्त तिखट वांग बनवायचे. तर बरेच दिवस झालं वांग बनवलं नाही ना तर खारं वांग बनवायचं होतं पण चला आज तिखटच वांग बनवायला घेतले. असं मस्त वांगी चिरून घेतलेले आणि इकडं सगळे मसाले घेतले शेंगदाण्याचं कूट खोबरं लसूण आणि चला थोडीशी पानं पण बनवायच्यात ना आज माऊलीच्या पप्पांचं उपवास पण आहे. आणि इकडं म्हणलं तर असं मस्त शेपू बनवलेले. तर चला अजून भाकरी वगैरे बनवायच्यात. आज बराच उशीर झालाय अजून स्वयंपाकाला. असं ना छान असं वांग भरलेलं बनवायचंय ना. असं वांग भरून घेतलंय सगळा मसाला. तर आज कोथिंबीरची कमी आहे भाजीला कोथिंबीर नाही. तर असं खोबरं आणि लसूण बारीक केलेलं आहे. इकडं ठेवलंय तेल. तर आज माऊलीच्या पप्पांना पण ध्यानात लक्षातच नाही कोथिंबीर आणायची आणि आज दारावर पण कोथिंबीर आली नव्हती विकायला. तर आज कोथिंबीरची कमी आहे भाजीला.
मस्त वांग शिजतंय आणि इकडं म्हणलं तर असं भाकरी चाललेत, बाजरीच्या भाकरी बनवायचं चाललंय असं मस्त. आणि माझ्या म्हणलं ना असं मोठ्या मोठ्या भाकरी असतात. दोघी ताईचं असं म्हणणं होतं की ताई आत्यांचं घर दाखवा. तर असं आहे बघा, आज आहे ना रविवार सुट्टी आहे, तर आत्यांचा आज निवांत स्वयंपाक चाललेला आहे. तर बघा इकडं करडीची भाजी निवडून ठेवली आणि इकडं शेपू आणि आत्यांचं आता बनवल्या चपात्या. इकडं चपात्या बनवून झालेल्या आहेत. असं चपात्या बनवून झालेल्या आहेत. आणि आज रविवार आहे, इतकं निवांत चाललंय ना, आज सुट्टी आत्यांना. इकडं वांगी चिराय चाललेत, वांग्याची भाजी बनवायची आहे. आणि आज देवपूजा वगैरे आत्यांनी आज दोघं आवरून घेतली. आज सुट्टी असल्यामुळे एवढे निवांत कामं ना, आज लय खरंच निवांत कामं. तर असं आहे बघा आत्यांचं घर. आणि घर जरा छोटंसं असल्यामुळं बरं का असा सगळा पसारा दिसतोय. आणि देवांच्याकडं फोटो वगैरे अजून बाकी आहेत लावायचे. इकडं फोटो असं फोटो वगैरे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं तुम्हाला, हे असं पडदा लावलेला आत्यांनी, लय छान वाटायला लागलाय. आणि आमच्या आत्या काय काम करतात मी आज कशाची सुट्टी आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगते तुम्हाला. तुमच्याबरोबर पण ना नक्की शेअर करत जाईन काही गोष्टी. तुम्ही जे काही तुमच्या जे प्रश्नाचं उत्तर असेल ना तर नक्कीच मी व्हिडिओच्या माध्यमातून देत जाईल. तर एक दोघी ताईचं असं म्हणणं होतं की ताई आत्यांचं घर दाखवा. तर असं आहे बघा, थोडासा पसारा पण झालेला आहे आज, आहे ना आत्या? आज निवांत चाललंय ना, आज निवांत चाललंय. आणि काय काम करते काय नाही ते पण दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. असं एवढं निवांत काम चाललंय. आणि आज जे काय असेल बघा आमच्या आत्यांचं काम, रविवारचं सगळं कामं निघून जातात. आणि आज दळण पण करायला घेतलंय. रात्रीच मला म्हणत होत्या दळण दळायचंय, पण रात्री मला पण लईच वेळ झालेला, भरपूर वेळ स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं ना. आणि माऊलीची बघा इकडं कशी मस्ती चाललेली. आज माऊलीला पण आज सुट्टी. इकडे बघ ना बाळा, इकडे की हाय, इकडे बघ ना. झालं का बरं? माऊलीला लय जास्त धुकं झालती ना, आता बरं झाले बघ. इकडं काय झाले? आणि तोपर्यंत इकडं असा उद्योग थांब ना, इथं वाढून ठेवलाय. हे का कसा आगावपणा करतो, हे का